हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. सो आज आम्ही बनवणार आहोत चिकन सुक्का आणि तांबडा रस्साची रेसिपी. सो ती मी तुम्हाला दाखवणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला वाटण करायचं आहे सुक्का आणि रश्शासाठी. सो त्यासाठी मी हे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो आहे, लाल सुकी मिरची आहे, कोथिंबीर आहे, हे सुकं खोबरं आहे, तीळ आहेत, जिरं आहे, हे चक्रफूल आहे, धणे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हे तमालपत्र. सो आपल्याला हे सगळं आता तेलामध्ये व्यवस्थित भाजून वाटून घ्यायचं आहे. सो मी पटापट हे भाजून घेते. सो आता आपल्याला कांदा पूर्ण व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे वाटणासाठी. 3 कांदे इथे घेतलेले आहेत मी. सो हे लवकर भाजावे म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, त्यामुळे कांदा थोडा लवकर तळला जातो. सो भेटूया आपण हे भाजून झालं की थोडं. या चालेल, खायला घेऊन या फक्त, मला चांगलं. सो तुम्ही बघताय की कांदा आता थोडासा गोल्डन व्हायला स्टार्ट झालेला आहे. सो आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि आपण ते पण परतून घेत आहोत. जरा खोबरं पण रेड झालं की आपण त्यामध्ये सुकी मिरची आणि जे खडे मसाले घेतलेले होते ते टाकणार आहोत. हे प्रॉपरली शिजलं पाहिजे वाटण. हो, मस्त हवा येते, पाऊस चालू आहे बाहेर. सो आता मी याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकते 2, कारण की मग तोपर्यंत सगळंच भाजेल. आणि जो हा आपण आता खडाई मसाला घेतला आहे तो सगळा टाकते. तीळ, काळी मिरी, दालचिनी, लवंग. सो आता आपण ते पण परतून घेणार आहोत. आता आपलं सगळं वाटून झालेलं, भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2-3 लसूणच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत. सो आता आपल्याला हे थंड होऊन द्यायचंय. हे थंड होईपर्यंत आपण चिकनचा स्टॉक रेडी करणार आहोत. सो ती प्रोसेस करून घेऊया, तोपर्यंत वाटण पण आपलं थंड होईल. सो मी हे शिफ्ट करते आणि आता आपण कुकर घेऊया. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत, एकदम थोडासा. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट 1 चमचाभर, थोडीशी हळद. परतून घेतल्यावरती आपण त्यामध्ये चिकन टाकून पाणी टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता हे चिकन टाकणार आहोत. आता इथे आम्ही सगळे मऊ पीस खाणारी लोक आहोत. सो मी चिकन ब्रेस्टच ऑर्डर करते, बिकॉज आमच्याकडे कोणीच हाडं नाही खात. आणि हे गोदरेजचं चिकन ब्रेस्ट आहे, चांगलं असतं, पटकन शिजतं आणि चांगले लागतात पीसेस, असे रबरासारखे नाही लागत. सो मी नेहमी हेच मागवते. सो आता आपल्याला त्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकायचं आहे, आपल्याला जेवढा स्टॉक हवाय. आणि आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, थोडं चवीनुसार, रश्शाला थोडी टेस्ट यायला. आणि हे सगळं मिक्स झाल्यावरती आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि थोडा गॅस फास्ट करणार आहोत. आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे, जास्त काढली तर ते ओव्हरकुक होईल. म्हणून 1 शिट्टी काढून आपल्याला तो स्टॉक जो रेडी होईल तो तांबडा रश्श्यासाठी वापरायचा आहे. सो आता आपलं वाटण थंड झालंय. सो आपण आधी वाटण करून घेऊया. आपण हे सगळं वाटण यामध्ये काढून घेणार आहोत. आधी हे वाटून घेते, मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीर घालणार आहोत. सो आता आपलं हे
वाटण रेडी आहे, जे लागणार आहे तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का करण्यासाठी. सो आपण आता चिकन स्टॉक वेगळा करून घेतलेला आहे आणि चिकन वेगळं करून घेतलेलं आहे. सो आता आपण बनवणार आहोत चिकन सुक्का. सो त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. सो त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. या व्हिडिओनंतर काही व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला आणि आम्हाला ते कळालंच नाही. सो आता मी या व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर देते. सो पहिल्या आपण कांदा तळून घेतला, त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली आणि आता मी बेसिक मसाले ॲड करत आहे. कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, धणे जिरे पावडर आणि थोडीशी हळद टाकली आहे. आणि आता हे आपल्याला प्रॉपरली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा पूर्ण शिजेपर्यंत. सो कांदा शिजून झाल्यावरती मी त्याच्यानंतर आपण जे वाटण रेडी केलं होतं ते त्यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं वाटण मी ठेवून दिलेलं आहे आपला जो तांबडा रस्सा करायचा आहे त्यासाठी. आता हे सगळं वाटण आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि हे प्रॉपरली मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही थोडंसं ताटावरती पाणी ठेवून वाफ एक काढू शकता वाटणाला तेल सुटेपर्यंत. आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की वाटणाला पूर्णपणे तेल सुटलं आहे. सो आता आपण ह्याच्यामध्ये जे चिकन बाजूला काढलं होतं ते सगळं टाकून घेणार आहोत आणि याला प्रॉपरली आपण मिक्स करणार आहोत, म्हणजे पूर्ण चिकनला तो जो मसाला आहे तो पूर्ण लागला पाहिजे. सो आता आपण हे प्रॉपरली मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे आपल्याला अगदी 10 मिनिट शिजवायचं आहे. सो आता आपण ते शिजवत ठेवलं आहे तोपर्यंत तांबडा रस्सा करून घेऊया. सो सगळ्यात आधी मी टोपामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यावरती कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि आता मी मसाले ॲड करत आहे जे सेम त्यामध्ये ॲड केले, चिकन कोल्हापुरी मसाला आणि आपले धणा जिरे पावडर. सो हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण जे वाटण थोडंसं बाजूला ठेवलं होतं तांबडा रस्सासाठी ते मी ॲड करणार आहे आणि मी थोडंसं वाटण ठेवून देते, अकॉर्डिंग टू टेस्ट मी ते ॲड करणार आहे. सो हे वाटण पण आपल्याला आता प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला पण एक वाफ येऊन द्यायची आहे तेल सुटेपर्यंत. सो तुम्ही बघू शकता की हे पण वाटण आता प्रॉपरली शिजलं आहे, व्यवस्थित तेल सुटलं आहे. सो आपण जो चिकनचा स्टॉक रेडी केला होता तो आता यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही तो स्टॉक ॲड करू शकता. आणि आता आपल्याला ते प्रॉपरली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. एक चांगली उकळी आली की आपण गॅस बंद करू शकतो. तुम्ही बघू शकता आपलं ताट रेडी आहे. चिकन सुक्का, तांबडा रस्सा केलेला आहे, त्यानंतर जिरा राईस आणि भाकरी. सो असा हा आपला संडेचा मेन्यू होता आणि खरंच खूप छान झाला होता तांबडा रस्सा. मला खूप आवडला आणि चिकन सुक्का पण खूप छान झालं होतं. सो असा आपला संडेचा हा खास बेत तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर कशी झाली ते पण कमेंट करून कळवा. हॅलो एव्हरीवन. सो आता मी बनवते आहे सावीसाठी कॉर्नचे कटलेट. उद्या मंडे आहे. सो मंडेला त्यांच्या स्कूलमध्ये वेगवेगळा मेन्यू टीचर सांगतात. सो त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्न. हे मी थोडे मटार घेतलेले आहेत, बटाटा आणि पोहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बाइंडिंगसाठी थोडं चांगलं पडतं पोहे. सो मी हे पटापट आता वाटून घेते आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये. सो आता मी ते पोहे होते ते वाटून घेतले आहेत मिक्सरला आणि कुकरमध्ये जे कॉर्न, मटार आणि बटाटा आहे तो आता शिजवायला ठेवणार आहे. आपल्याला एक 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे सगळं प्रॉपरली शिजून जाईल. सो आता मी हे उकडून घेतलेले आहेत कॉर्न आणि वाटाणे. आपल्याला हे मिक्सरला वाटायचे आहेत सो दॅट लहान मुलांना इझिली खायला येईल. आणि हे बटाटे आहेत ते आपण नंतर मॅश करणार आहोत. सो मी हे वाटून घेते आता. सो मी आता हे वाटून घेतलेलं आहे कॉर्न आणि वाटाणे. आता हे आपण सगळं मिक्स करणार आहोत आणि ही पोह्याची पावडर. आता मी यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. साऊ तिखट खाते म्हणून मी तसं टाकते. थोडासा आपला घरचा मसाला ॲड करते आणि ही थोडी धणे जिरे पावडर. सॉरी कॅमेरा थोडा हल्ला कारण की मीच टाकत होते आणि मीच शूट करत होती. सो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे धणे जिरे पावडर, मसाला, हळद. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. सो आपल्याला असं हे मळून घ्यायचं आहे पूर्ण
आणि ह्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवून फ्राय करायच्या आहेत. सो मी हे आता टिक्की असे फ्राय करून घेत आहे. सो खूप इझी रेसिपी आहे, झटपट होते, लहान मुलांना खूप आवडते ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. साऊसाठी बनवले आहेत हे टिक्की आणि साऊला खूप आवडतात ना. साऊचं फेवरेट आहे. पावसाचा फोटो काढू? हा काढते. आधी तुझा काढते ना, गुंडुलीचा माझ्या. हो काढते पावसाचा फोटो काढते. पाऊस येतोय. चलो खाऊन दाखव लवकर लवकर. कशी खाते आमची साऊ बघू. व्हेरी गुड. आता मी बनवणार आहे चॉकलेट सँडविच. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, बटर आणि हे चॉकलेट स्प्रेड आहे. हे लिटल जॉयसचं आहे. ह्याच्यामध्ये शुगर नाही आहे, जॅगरी आहे आणि टेस्ट पण खूप मस्त आहे. सो मी पटकन, एकदम इझी रेसिपी आहे, पटकन तुम्हाला दाखवते की हे कसं बनवतात. चॉकलेट स्प्रेड आहे ते आपल्याला असं ब्रेडला लावायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लावू शकता. आमच्या गौरेशला जरा भरभरून लागतो. सो असं ते मस्त लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अजून एक ब्रेड ठेवायचा आहे. त्या ब्रेडला पण थोडं लावायचं, बिकॉज नाही तर तो ब्रेड थोडा सुका सुका लागेल. सो असं मस्तपैकी दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आणि बटर टाकून हा पाव गरम करायचा. एकदम इझी रेसिपी आहे, झटपट होते. वॉफल खाल्ल्याचा थोडा फील येतो. सो आता हे असं हा ब्रेड ह्याच्यावर ठेवायचा आणि आता थोडंसं बटर टाकायचं ह्याच्यामध्ये. थोडंसं हा ब्रेड आपला त्याच्यावर ठेवायचा आणि त्याला असा मस्त आणि वरून पण लावून घ्यायचं. ब्रेडला बटर आणि दोन्ही साईडून ह्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आणि खायचं कट करून. खूप मस्त लागतं. तर आपण ह्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचं. मी जस्ट टर्न केलं त्याला आणि हे थोडं कडक झालं की मस्त कट करायचं आणि खायचं. हे बनवलं आहे, हे चॉकलेट सँडविच बोलू शकता तुम्ही. आता तुम्ही बघू शकता, मस्त थोडा घरचा वॉफल खाल्ल्याचा फील येतो. एकदम भारी आहे ना. खाऊ नका, गरमच आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम एकदम इझी रेसिपी आणि एकदम भारी लागते. रात्री जर स्वीट खावंसं वाटत असेल तर हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. कारण पावसात आता बाहेर जायला तर नाही मिळत आहे. सो आम्ही आता मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि घरी हे खातोय. सो आम्ही आलेलो आहोत आता चालायला बाहेर. खूप पाऊस आहे. सो आम्ही पार्किंगमध्ये चालतोय. सो असंच चालता चालता आम्हाला एका गाडीवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. विचार केला तुम्हाला पण दाखवूया. जस्ट अ सेकंड, मी बॅक कॅमेरा ऑन करते. सो असं लिहिलेलं आहे, मला पुसा नाहीतर विका. सो बघितलं तुम्ही की काय लिहिलं होतं. काही करतात लोक बाबा, खरंच. नशीब आपली गाडी धुवून आली आता पावसात. नाहीतर आमच्या गाडीवर पण अशी धूळ. आमच्या गाडीवर तर विकायचीच गरज आली आता. हा, धूळ असो किंवा नसो.